इन्फोसिस या कंपनीचे सहसंस्थापक नारायण मूर्ती यांनी काही दिवसांपूर्वी तरुणांनी आठवड्यातून 70 तास काम करा असं वक्तव्य केलं होतं. यानंतर आता L&T या कंपनीचे अध्यक्ष S.N. सुब्रमण्यम यांनी कामाच्या तासाबद्दल केलेलं वक्तव्य सध्या चर्चेत आलंय. पण कामाच्या तासाबद्दल वक्तव्य करताना त्यांनी कर्मचाऱ्यांच्या पत्नीबद्दलही वादग्रस्त विधान केले. सुब्रमण्यम यांनी कर्मचाऱ्यांनी आठवड्यातून 90 तास काम करावं असं विधान केलं. कर्मचाऱ्यांनी रविवारीही कामावर यावं. तुम्ही घरी बसून काय करता? तुम्ही तुमच्या पत्नीकडे किती वेळ पाहू शकता? तुमची पत्नी तुमच्याकडे किती वेळ पाहू शकते? ऑफिसला जा आणि कामाला लागा असं वक्तव्य त्यांनी केलं. त्यांनी केलेले हे वक्तव्य प्रचंड चर्चेत आलंय. यावर आता बॉलिवूडची अभिनेत्री दीपिका पादुकोणने संताप व्यक्त केला. दीपिकाने तिच्या इंस्टाग्राम स्टोरीवर सुब्रमण्यम यांच्या वक्तव्याबद्दल पोस्ट शेअर करत निराशा व्यक्त केली आहे. उच्च पदावर असलेल्या व्यक्ती अशा प्रकारचं वक्तव्य करतात हे धक्कादायक आहे असं म्हणत तिने #मेंटल हेल्थ मॅटर्स हा हॅशटॅग दिला. दुसऱ्या स्टोरीमध्ये त्यांनी हे अधिक वाईट केलंय असंही दीपिका म्हणाली आहे.